आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई मी काय म्हणतो, ह्या उषा आहेत ना पातळ आहेत. तुला जर जाड उषा हव्या असतील ना तर मी पाठवून देतो. आणि हा पाणी तुला कसं हवं, म्हणजे साधं थंड की गरम ते सांग मला. आणि हे बघ ताई, जेवायला थोडासा वेळ आहे. तुला जर काही खायला हवं असेल ना ते सांग, मी श्रावणीला सांगतो. मला सांग काय खाणार तू? अरे अरविंद, मी ठीक आहे, मला काहीही नकोय. मला तुम्ही सगळेजण आवाज. इथे बस बघू, इथे ये माझ्याजवळ बैस. काय झालंय ताई? खरं सांगू का, म्हणजे तू अशी अचानक आलीस ना त्यामुळे तुझ्यासाठी काय करू आणि काय नको असं झालंय बघ मला. म्हणजे आतून ना असं असं भरून आल्यासारखं झालंय मला. म्हणूनच म्हणते बैस इथे खाली. अरविंद, तुला तो काळ आठवतो? आपण गरीब होतो पण सुखात होतो. मग तुझं यशोधराशी लग्न झालं, पण ठीक आहे, आनंद आहे मला. तू बदलला नाहीस. तुझे दिवस बदलले पण तू तसाच राहिलास. एवढा अमाप पैसा कमवलास पण कधी गर्व नाही झाला तुला त्याचा. तू पूर्वी होतास ना तसाच राहिलास अगदी. तूही पूर्वी जशी होतीस ना तशीच आता आहेस. या सगळ्या बाबतीत यशोधरेपेक्षा सरस आहेस तू. पण पूर्वीसारखीच प्रेमळ, समजूतदार आणि बरीचशी फटकळ. तू आज घरात आलीस ना आणि माझ्या घराला ना मायाची ऊब मिळाली बघ. अरे म्हणूनच म्हणते माझा एवढा पाहुणचार करू नकोस. आजही तुम्हाला त्या जमिनीवर झोपायला सांगितलंस ना तरी झोपेन मी. देव करो तुझ्यावर पुन्हा अशी वेळ येऊ नये शकुंतला. वा वा वा, तुला माझी एवढी काळजी आहे त्याची कल्पना नव्हती मला. अगदीच काही तसं नाहीये शकुंतला. पण बाहेर कुटुंबातल्या मानपानाची गोष्ट तू रचलीस, काही छोट्या मोठ्या गोष्टी सावरून घेतल्यास, हे आमच्या लक्षात आलं नाही असं नाहीये. सो थँक्यू. इट्स ओके ग. तुझ्या विरोधात तुझ्या मुलांना मला भडकवायचं नाहीये. माझ्या माणसांना परत मिळवायला आले इथे. पाणी ठेवला सांगायचं होतं इथे ना. आलो अमृता. यशोधरा, माझ्या भावाच्या हट्टापायी आले मी इथे. माझ्या इथे असण्याने तुला काही प्रॉब्लेम होत असेल तर तसं सांग, मी निघून जाईन इथून. हा जो इनसेन्स आहे ना तो स्वतःच्या भावासमोर दाखवायचा, आमच्या समोर नाही. आम्ही चांगलं ओळखतो तुला शकुंतला. तुला काय वाटलं आम्हाला लक्षात येत नाहीये तू काय करतेस? आम्हाला काय म्हणाली होतीस? आम्हाला श्रेयसमध्ये इंटरेस्ट नाहीये असं म्हणालीस ना आम्हाला. तुझा मुलगा तुला लखला बसो असंही म्हणालीस. बट यू नो व्हॉट शकुंतला, आय डोंट मिस एनिथिंग. श्रेयसला जवळ घेतल्यानंतर तुझे डोळे पाणावले होते. आहे उत्तर? शकुंतला, लेट मी वॉर्न यू. तू जर आमच्या श्रेयसला आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार असशील ना तर गाठ आमच्याशी आहे. अगं किती ओरडतेस आणि का? तू कितीही ओरडलीस ना तरी श्रेयस माझा मुलगा आहे हे सत्य लपून राहणार नाहीये. आणि मला सांग, तू माझा मुलगा हिसकावून घेऊन काय केलंस? मला नाही असं वाटत की कधी तू शांतपणे रात्रीची झोपू शकली असशील. तुला सतत ही भीती होती
की मी कधीतरी परत येईन आणि श्रेयसला तुझ्यापासून हिसकावून घेईन. पण तू काहीही काळजी करू नकोस. सगळ्यांच्या समोर उघडं पडायचं असतं तर ते मला सहज शक्य होतं. पण मी केलं का तसं? नाही ना. कारण त्याचा त्रास श्रेयसला होईल. पोटचा गोळा आहे तो माझ्या. क्षणभर का होईना मी त्याला जवळ घेतलं आणि दुबळी झाले होते. पण मी सावरलं ना स्वतःला. आणि यशोधरा, माझ्या मनातलं वात्सल्य जागं झालं म्हणून मी तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर नेईन याचा अर्थ असा होत नाही ना. मी केव्हाही परत येईन ही टांगती तलवार आणि या तणावाखाली तू आतापर्यंत आयुष्य जगत आलीयस. आणि हीच तुझ्या कर्मांची शिक्षा आहे. शकुंतला, तुझ्या बोलण्या आणि वागण्यावर तसूभर पण विश्वास नाही आमचा. पण एक सांगते, ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल तू आम्हाला आणि श्रेयसला एकमेकांपासून दूर करतेस, तो दिवस तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. डू यू अंडरस्टँड? वा 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 वा, धमकी. अगं पण ही धमकी देण्याची जागाच नाहीये. श्रेयसला मी जर सांगितलं तू त्याची खरी आई नाही तर त्याच्या आयुष्यातला तुझा शेवटचा दिवस असेल. शकुंतला, श्रेयस निरागस आहे, निष्ठुर नाही. तो आपल्या आईला ओळखल्याशिवाय राहणार नाहीये. पण त्याचा त्याला खूप त्रास होईल ग. म्हणून तुझं कपट जगासमोर येऊ नये याची मी नक्की काळजी घेईन. त्याची खरी आई. शकुंतला, इनफ. या हाऊ डेअर शी, हाऊ डेअर शी. समजते काय ती स्वतःला? ताई ताई शांत हो ताई. मला वाटलंच होतं या शकुताईच्या येण्याने तुझ्या डोक्याला तापच होणार आहे. म्हणून ताई मी तुझ्याशी मुद्दाम बोलायला आलोय. नवीन नवीन श्रीमंत झाली आहे ना, मास करते, आमच्याशी आगाऊपणे वागते. ट्राय टू शो हर पावर. नो व्हॉट संजय, आय कॅन हँडल दॅट. पण आम्हाला वेगळीच भीती वाटते, रादर काळजी वाटते. अरविंदला बघितलंस ना तू, एक दिवस झालाय बहीण भेटून आणि तिची भाषा बोलायला लागलाय. तिच्यासमोर आम्हाला उलट उत्तर दिलं त्याने. हो नोज उद्या आणखीन काय काय बघावं लागेल. अक्षय आणि श्रेयस पण तिच्या हामध्ये हा मिळवायला लागले तर, आमच्यापासून दूर गेले तर. नाही नाही, हे नाही होऊ द्यायचंय आम्हाला. हो, पण ताई त्यासाठी काय करावं लागेल? एकच मार्ग आहे. त्या पाड्यातल्या लोकांना आपल्या बाजूने वळवायला हवं. येस, एकदा का ती माणसं आपल्या बाजूने झाली ना, तर मग या डीलमध्ये आपला हात वरचा असेल. आणि तसं झालं ना तर या बाईला ताबडतोब या घराबाहेर काढता येईल आम्हाला. तू काही कर, तू जा आणि त्या पाड्यातल्या लोकांचं मन वळव, काही कर, पण ती सगळी माणसं आपल्या बाजूने उभी राहिली पाहिजे. ताई तू जे सांगितलं ते मी करतो. पण ताई माझी एक शंका आहे, त्या शकुताई बरोबर आपलं कसलं आलंय पॉवर स्ट्रगल? हे बघ ताई, शकुताई आणि आपण जर एकत्र आलो तर त्या मखीजा समोर आपली पॉवर वाढेल आणि तो मखीजा आपल्या लगामात राहील. काय ताई, तिराईत व्यक्तीपेक्षा शकुताई काय वाईट आहे? हे बघ, अरविंद भाऊजी आजपर्यंत आपल्याला काही उपयोगी आलेत का? नाही ना. मग आपण अरविंद भाऊजींच्या लाडक्या बहिणीचा वापर करून आपला फायदा करून घेऊ.
तू शकुताईला घराच्या बाहेर काढू नकोस, उलट तिच्याशी गोड गोड बोल आणि आपला फायदा करून घे. काय तर याला काय सांगू, तिला बाहेर का काढायचंय आम्हाला? श्रेयसचं सत्य याला नाही सांगू शकत. ताई पटतंय ना मी काय बोलतोय ते, बरोबर ना? तू ना स्वतःचं डोकं चालवणं जरा बंद कर. आम्ही जे आणि जेवढं सांगतो ना तेवढंच करायचं. ताई ऐक नाही. अगं ताई खूप चांगली आहे. लीव. बरं ठीक आहे, तू काय ऐकणार नाही. तारा हे बघ, बाबा ही तर किचन मध्ये म्हणजे काही पाहिजे का तुम्हाला? अगं मला काही नकोय. ताई आली आहे ना, तर तिच्यासाठी असा मस्तपैकी जेवण कर. म्हणजे काही कमी पडता कामा नये. अशी म्हणजे एकदम अशी अशी खुश झाली पाहिजे, अशी खाऊन अशी तृप्त झाली पाहिजे. हा चालेल की बाबा, पण सांगा त्यांना नेमकं काय आवडतं, पण तेच त्यांच्या आवडीचं करूया. काय गेल्या 30 वर्षात तिच्याशी माझा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, त्यामुळे काय आवडतं मला नाही माहित. बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, पण मला सांगा आपल्या आत्या कोल्हापूरच्या ना? हो. म्हणजे त्यांना काहीतरी झणझणीतच आवडत असेल, बरोबर? हा. मग आपण असं करूया ना, त्यांच्यासाठी स्पेशल झणझणीत कोल्हापुरी बेत करूया, चालेल का? हो चालेल. मी लगेच तयारीला लागते. हा मग थँक्यू. होय बाबा, लागते तयारीला. मस्त एकदम. होय. आता हे जरा बाजूला ठेव, आपल्याला पटापट ही सगळी तयारी करायला घ्यायला पाहिजे. मी कांदे चिरते, तू भाज्या बघ. चला स्वयंपाक रेडी आहे, सगळे आले की जेवायला बसूया. पण अक्षय, कोण आहे ही आत्या? आणि बाबांनी तुला कधी सांगितलं नाही की तुला एक आत्या आहे? नाही म्हणजे त्या अचानक घरी येतायत काय, राहतायत काय, सगळ्यांसाठी गिफ्ट काय आणतायत? श्रावणी अगं डॉमिनेट करतायत ते सगळ्यांना, ते पण हक्काने. आणि मला मुळात हेच कळत नाहीये की मम्मा हे सगळं कसं सहन करतायत. त्याचं उत्तर मी तुला देते. त्याची मम्मा हे सहन करते कारण तिच्याकडे काही पर्याय नाहीये. माझी जमीन हवी आहे तिला. श्रावणी, ही काय पद्धत झाली का तुझी बोलण्याची? बाबा ते अगं ठमकाई, आमच्याकडे सासवांच्या समोर खांद्यावरचा पदर सुद्धा खाली येत नाही. तोंड वर करून बोलणं तर बाजूलाच राहिलं. काय रे अरविंद, तुझ्या बायकोने या सुनांना फारच स्वातंत्र्य देऊन ठेवलंय. कुणाशी कसं बोलावं, काय वागावं याचं तारतम्यच नाही. आत्या, आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. असू दे, पोटातलं ओठावर आलं, कळल्या तुझ्या भावना. आता कशाला सॉरी म्हणतेस? कळायचं तर गेलं कळून. तशी तुझी चूक नाही म्हणा. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? हाय हाय, हे बघ काय, हे बघ आद्या, आम्ही ना दोघांनी हे सगळं जेवण केलंय तुझ्यासाठी तयार. तू स्वयंपाक बनवलास? यशोधरा, याला कोणी स्वयंपाक बनवायला सांगितला? नाही, म्हणजे त्याने फक्त मला स्वयंपाक करायला मदत केली. अगं बाई, तुझ्या सुना नवऱ्याला अरे तुरे करतात. आता अपेक्षा तरी काय करणार म्हणा. तू कधी माझ्या भावाचा मान राखला नाहीस. तुझ्या सुना तरी कशा राखणार आपल्या नवऱ्यांचा मान?
तुझाच आदर्श ठेवणार नाही का त्या? आत्या, सासूबाईंनी जरी आम्हाला नवऱ्याला आहोजाहो करायला शिकवलं नसेल तरी समोरच्याला त्याचा मान आणि प्रेम देणं आवर्जून शिकवलंय. हसो. आणि आज त्यांनीच आम्हाला हा सगळा कोल्हापुरी झणझणीत स्वयंपाक तुमच्यासाठी खास करायला सांगितलाय. एवढ्या वर्षांनी तुम्ही घरी आलात, आपण सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून एकत्र जेवायला बसूया प्लीज. नाही. अगं ताई, असं काय करतेस तू? एक मिनिट. मी जेवेन, पण एका अटीवर. कुठली अट? आजपासून तुम्ही आपापल्या नवऱ्यांना अहो जाओ करायचं. हे मान्य असेल तर जेवेन, नाहीतर मला नको. माझ्या भावाचा, भाच्यांचा त्यांच्याच घरात मान राखला जात नाही तर ते मला अजिबात मान्य नाही. बोला, करताय आहो जाओ की जाऊ इथून? नाही 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 आत्या, तुम्ही म्हणाल तसं होईल. आम्ही आजपासून नवऱ्याला अहो जाहो करू. म्हणजे माझी तरी हरकत नाहीये. श्रेयस, तुम्ही तुम्ही आत्यांबरोबर जेवायला बसा प्लीज. चालेल. तुम्ही पण जेवायला बसा. यशोधरा, तू नाही बोलणार? अगं ताई, राहू दे ना. अजूनही बायकोच्या धाकात आहेस. तसं नाही ग, पण यशोधरेने मला अरे तुरे केलेलं चालतं. मला आवडतं ते. आत्या आत्या चल ना, आता आपण जेवायला बसूया सगळे. चल लवकर. आता मला तुला पण आवडीव करायला लागेल. नाही, ते फक्त बायकोने म्हणायचं असतं. ठीक आहे, बसा आता. ताई, पाणी देते, थांबा. आत्या पाणी घ्या. नको नको, मस्त ठसकेदार जेवण झालंय. अगदी खूपच मस्त. वा, एकदम झणझणीत. मजा आली. आराध्या, हे घे. मस्त स्वयंपाक केलास बरं का. हे घे, माझ्याकडून बक्षीस. आराध्या, तर ताई प्रेमाने देत आहेत ना, घे ना.
ग. शकुंतला, आमच्या लक्षात येतंय तू काय करतेस. आल्या आल्या सगळ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतेस ना. नो, आम्ही असं कधीच होऊ देणार नाही. यशोधरा, तू काय मला रोखणार? आता तर तुझ्या घरातलेही माझ्या कह्यात आलेले आहेत. आणि तुझा तर आता अंत जवळ आलाय. तयार राहा तुझ्या शेवटासाठी.